महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आला बाबूराव फेम, ज्यांची अनेक गाणी आपण यूट्यूबवरती प्रत्येक चॅनलवरती पाहत असतो, ज्यांची गाणी घराघरामध्ये प्रसिद्ध झाली, प्रत्येक रील स्टार त्यांची गाणी त्यांच्यासाठी रील करत असतात आणि त्यांची गाणी इतकी सुंदर असतात. कुठलाही डीजे असो, वाजल्याशिवाय, रोमियो दादाचं गाणं वाजल्याशिवाय तो कार्यक्रम कधीच पूर्ण होत नसतो. एकदा जोरदार चला, गाणं महत्वाचं आहे. गुरुजींना बघायला जागा ठेवा जरा, कारण मी दरवर्षी गातो तो खुन्नसनीच गातो. हा, मला सवय खुन्नसनी गायची, त्यामुळे जरा शेवटपर्यंत जोरदार टाळ्या वाजवा. ही नुसती गुरु पौर्णिमा नाही, ही महागुरु पौर्णिमा आहे आणि ह्याच्या पुढं सगळी महापौर्णिमाच होणार. डबल टिबल चौबल होतच राहणार आहे. आता खास एकदा अजय क्षीरसागरसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण शिष्य सगळे प्रामाणिक आहे का नाही? कोण कुठं पळून जाणार नाही, सगळे एका जागेवर थांबणारे. कारण शिक्षण असं मिळतंय की नावच झालं पाहिजे. हो, या ठिकाणी अमरदादा पुणेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय अमर पुणेकर, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, यांचा सन्मान अजय क्षीरसागर यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा, जरा सगळ्या शिष्यांना, सर्व गुरुजींच्या चाहत्यांना माझी विनंती आहे की माझा विषय जरा शांततेने ऐका. ओम, सगळ्यांनी शांततेने ऐका, ऐकण्यासारखा विषय आहे आणि गुरुजींना पण जरा ऐकायला जागा ठेवा. सगळ्यांना विनंती आहे. रोहित कांबळे, वा वा, रोहित कांबळे यांच्याकडून रोमियोला गाणं चालू व्हायच्या आधीच 500 रुपयाचे बक्षीस. क्या बात आहे, क्या बात आहे. देव धन्यवाद. फक्त प्रामाणिक शब्दासाठी. प्रामाणिक असे लय शब्द यायच्यात अजून. बघा, जरा गुरुजींना बघायला जागा ठेवा. अभिषेक, लय महत्वाचा विषय गातोय मी, जरा फक्त 2 मिनिटं, कारण प्रामाणिक विषय गातोय मी. विषय पण प्रामाणिकच होणार आहे. बघा, अरे एक नाही लाखो दिलाची जान आहे. एक नाही लाखो, फक्त 40-50 नाही. 40-50 मध्ये एवढा कार्यक्रम कोण घेतं का? येड लागलंय का काय? अजय, 40-50 मध्ये कार्यक्रम होतो का? एक नाही लाखो दिलाची जान आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एक नाही लाखो दिलाची जान आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कुणी बी काय बी भुकू द्या, हो, हा गुरुजी आमचा जीव की प्राण आहे. क्या बात आहे. गुरुजी आमची आहे. सवाल प्रकाश धिल्ले साहेब, बघा, ऐका. या खाली आधी येऊ नका, पैसे घेऊन या. गुरुजी, कुणी बी काय बी भुकू द्या, हो, हा गुरुजी आमचा जीव की प्राण आहे. अहो, शिक्षण दिले काय चिचुके नाही दिले आपल्याला, चिचुके नाही दिले पळून जायला, मेहनत करून शिक्षण दिले. खरं आहे का नाही? आणि बघा, सगळ्या शिष्यांना माझं सांगणे आवडलं तर जरूर टाळ्या वाजवायचा. बघा, ऐसे गाने वाले कितने भी आने दो, किती भी फेमस होऊ द्या, ऐसे गाने वाले कितने भी आने दो, अरे एक आएगा एक जाएगा. अजय, ऐसे गाने वाले कितने भी आने दो, अरे एक आएगा एक जाएगा. कुणी भी उद्या, हो,
हा डायलॉग फेमस झालाय बघ. विद्यार्थी शाळा सोडून गेले म्हणून शाळा बंद होत नाही, आहे का नाही? कारण मास्तर नव्याने विद्यार्थी घडवतो, आहे का नाही? म्हणून आशिष शिंदे, पाखरा आजाद केलं तुला या गाण्याचे गीतकार यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. 500 रुपयाची भेट. गुरुजींचे थोरले बंधू श्यामराव कांबळे यांच्याकडून 500 रुपयाची भेट. आणि काय हेड मास्टर कडून बक्षीस आलंय. अरे ऐसे गाने वाले कितने भी आने दो, अरे एक आएगा एक जाएगा. हो गुरुजी, मला फक्त गुरुजींना बघायला जागा ठेवा. ऐसे गाने वाले कितने भी आने दो, अरे एक आएगा एक जाएगा. हे भाऊ, अरे एक आएगा एक जाएगा. बोल. बाप तो चंदन रहेगा, 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 चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा. बघा क्या बात आहे. हॅलो, बघा खरंय काय, खरंय का? जर खरं असेल तर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. अहो, कुणी बी किती बी मोठं होऊ द्या, पोरांनी जर खोड काढली, वस्तीत पोरं राहतात, जर पोरांनी खोड काढली किंवा भांडण आणली किंवा त्यांनी मोठं नाव केलं, तर असं नाही म्हणत की आजईने भांडणं आणली, आजईने खोड काढली, आजईने मोठं नाव केलं, असं नाही म्हणणार. चंदन कांबळेच्या मोठ्याने नाव, पोरांनी मोठं नाव केलं, चंदन कांबळेच्या पोरांनी खोड काढली, बापाचंच नाव निघणार. किती बी मोठं होऊ द्या कोण, पण नाव कोणाचं निघणार? बाप तो चंदन रहेगा, 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 बाप तो चंदन रहेगा. बघा, ऐसे गाने वाले कितने भी आने दो. लय येत्या लय जात्या. एक डायलॉग फेमस झालाय माहितीये का तुम्हाला? काय? कॉफी करायची नाही, करायची नाही. केस सेम, आवाज सेम, राणी सेम, आणि एवढा मोठा भाव खायचा, म्हणून कॉफी करायची नाही. हे ऐसे गाने वाले कितने भी आने दो, अरे एक आएगा एक जाएगा. पर अरे एक आएगा एक जाएगा. माझ्या बापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे पोरग साधन आहे बरं का. आला बाबूरावचा गायक आहे, घराघरात नाव आहे. आणि तो काय म्हणतोय हॅलो, की एक आएगा एक जाएगा, म्हणजे त्याला कळून चुकलंय की कुणी पण फेमस होऊ शकतं. जर त्याने धोरण जर नीट ठेवलं तर फेमस व्हायला उशीर लागायचा नाही. आणि माझी दुसरी एक शिष्या या ठिकाणी येते की जिचं गाणी नुसती गाण्यावर गाणी हिट आहेत, गायत्री शेलार. सर्वांनी जोरदार टाळ्या. तिचं पण गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि ह्याचं गाणं पूर्ण ऐका. ह्याचं गाणं मला कुणाबरोबर वाद घालायचा नाही, कुणाबरोबर मला माझी वृत्ती सगळ्यांना माहिती आहे काय, पण ह्याचं मत पण कळलं पाहिजे नेमकं कोणाचं काय आहे, ह्यानी काय का म्हणतोय, म्हणून ऐकायचंय मला, म्हणून म्हण. हे सगळं पुढच्या कडव्यात ऐकायला मिळेल की कोण किती प्रामाणिक आहे आणि कोण काय आहे. हे सगळं गाण्यात पुढे अंतर्यात ऐकायला मिळेल. म्हणून
अरे बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा। चंदन रहेगा बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा। बघा, सगळ्यांना माझं सांगणं आहे, सगळ्यांनी प्रामाणिक राहा. अजय कसा प्रामाणिक आहे, म्हणून अजयसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. प्रामाणिक अजयनी एवढा प्रामाणिकपणा ह्या वर्षी दाखवला आहे. त्याने माझी गुरुपौर्णिमा एवढ्या तोलामोलात केलीच केली. त्याने मला ही अंगठी केली, आज अंगठी केली त्यांनी मला. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. गुरुदक्षिणा त्यांनी मला अंगठी दिली म्हणून त्याचं कौतुक नाही करायचं की एवढा खर्च होऊन सुद्धा परत अंगठी केली, हे त्याचं कौतुक आहे. एवढा खर्च म्हणजेच त्याच्यावर लोड आला आणि तसल्यात त्याने अंगठीला सुद्धा घाबरला नाही म्हणून त्याचं कौतुक आहे. त्याचं कारण हा सांगतोय. बघा त्याचं कारण काय. बाप तो चंदन रहेगा, 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 बाप तो चंदन रहेगा। बघा आताच गुरुजींनी सांगितलं. या ठिकाणी सावकारजी नगरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती, आपण देखील वरती यायचे. सावकारांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खास गुरुजींना या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्त ते या ठिकाणी आलेले आहेत. बघा सगळ्यांनी लक्ष घ्या. गाणं ऐकण्यासारखं आहे. मुकडा तुम्ही ऐकलाय, मुकड्यातच एवढा धिंगाणा झालाय, अजून अंतरा बाकी आहे. म्हणून सगळ्यांनी आवडले का, सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा आवडला असेल तर. हा बाप तो चंदन हात वर करून टाळ्या वाजवायच्यात, हात वर करून सर्वांच्या. वा 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 वा. आणि सर्वांच्या हात वर करून टाळ्या झाल्या पाहिजे. कारण जरा डोळ्या पुढं घ्या. अहो आट्टे बुट्टे शिष्य नाही हो, सगळे फेमस आहे अख्ख्या महाराष्ट्रात. एक पण असं नाही. शेरपाट नाही रे अलीकडे गाणं लिहिलंय. शेरपाट नाही फक्त अंदाज ठेवा लागला या ना. हो ऐसे गाने वाले कितने भी आने दो, अरे एक आएगा एक जाएगा. लय हो 2,500-3,000 भंडारा आहे इथं, 50 जणांचा नाही. 2,500-3,000 गाण्याला 2 दिवस बी पुरणार नाही. हे सगळे गायचे मानले पुरणारच नाही. म्हणून अरे एक आएगा एक जाएगा. पर बाप तो चंदन रहेगा, 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 बाप तो चंदन रहेगा। बाप तो चंदन रहेगा, बरोबर आहे. माय कौन रहेगी, माय वो रहेगी. बाप मैं रहूंगा, माय वो रहेगी. लेकर कुठं जाते आल मावल्या
हो, लेकरं बी तीच आहेत की एखादं जर मांडीवर हागलं तर त्याला काय काढून टाकत नाही. लेकरं बी तीच आहेत माझी. बाप बी त्योच आहे. मग लेकरं काय लोकांच्या नावावर करायची? लेकरं बी तीच आहेत. फक्त लेकरं जरा भटकलेले आहेत ना, ती परत लेकरं माझ्याकडे येत्याल. हा, त्याचंच कारण आहे हे. त्याचं कारण आहे काय? म्हणून माय काय म्हणते ऐका, जे भटकलेत ना, अरे रडू नको बाळा, हे रडू नको बाळा. जे भटकलेत का ते भटकून गेलेत. म्हणून माय काय म्हणते त्यांच्यासाठी, अरे रडू नको बाळा, मी माझ्या नवऱ्याला सांगते, बघा हॅलो, बघा बाप तो चंदन रहेगा. आणि म्हणून पुढे ऐका, पुढे अंतरा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा. आणि मला सांगायचं काय, अरे आगे भी ऐसे धोखेबाज आएंगे जाएंगे, आगे भी ऐसे धोखेबाज आएंगे जाएंगे, जूतों के गुरे की धूल भी न बन पाएंगे. ताक 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 तगड़ता ताक धक धक. आगे भी ऐसे धोखेबाज आएंगे जाएंगे, जूतों के गुरु की धूल भी न बन पाएंगे. आणि बघा हे शेवटपर्यंत असंच राहणार आहे. मरुस्तवर अहो बाप बाप असतोय म्हणून म्हणायचंय, रिश्ता सबका अपने आप से जुड़ा ही होता है, रिश्ता सबका अपने आप से जुड़ा ही होता है, इसलिए वो अपने बच्चों के साथ खड़ा ही होता है. कितनी भी गुलाटी मारने दे बच्चे ने, लेकिन बाप उससे बड़ा ही होता है. रोमियो कांबळे हो, कितनी भी गुलाटियां मारने दे बच्चे ने, लेकिन बाप उससे बड़ा ही होता है. म्हणून ये रोमियो जब तक है जिंदा, मरते दम तक यही गाएगा. क्या गाएगा? बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा. रहेगा बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा. ऐसे गाने वाले कितने भी आने दो, ऐसे गाने वाले कितने भी आने दो, एक आएगा एक जाएगा. ऐसे गाने वाले कितने भी आने दो, अरे एक आएगा एक जाएगा. बघा मला सगळ्या शिष्यांना सांगणे, गुरुजी कुठल्याही अफवा पसरू नका, कुठल्याही अफवा पसरू नका, कुणाचंही ऐकून आपला पाय घसरू नका. 7 जन्मात मिळणार नाही असला गुरु, म्हणून त्याला कधी विसरू नका, म्हणून त्याला कधी विसरू नका. म्हणून अरे एक आएगा एक जाएगा. अहो महाराष्ट्रात गाजतो, टीव्ही दिसतो, पिक्चर मध्ये गाणे गातो, काय थोडं नाव आहे का? म्हणून अरे बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, तो चंदन रहेगा, बाप 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 तो चंदन रहेगा, तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा, बाप तो चंदन रहेगा. या पोरासाठी गाणं त्यांनी
या विषयाला अनुसरून गायलं, पण मी खरंच सांगतो माझं एवढं स्वज्वल मत आहे की पोरं बिघडत्यात, भटकत्यात, पण बाप जर त्याला त्याच्या एका चुकीमुळे जर त्याला ठोकरत असेल तर तो बाप बी नाही कामाचा. आणि मी तसा नाही बाप, मी बापच आहे. आज पोरगं बिघडलं, आपल्या घरातलं लेकरू बिघडतं की, पण त्याला आपण ठोकरू शकत नाही किंवा त्याला हाकलू शकत नाही. ते लेकरू आपलंच आहे, ते कधी का व्हायला येणार. ह्यांनी मांडलं, चांगलं वाटलं, पण सगळी लेकरं माझीच आहेत एवढंच बोलतो. आणि यानंतर माझं एक लेकरू मुंबईवरनं आलं आहे आणि ते असं तसं लेकरू नाही, ती डेंजर फटाकडी म्हणतात तिला, डेंजर फटाकडी. हा म्हणजे आधीच फटाकडी आणि त्याच्यात डेंजर म्हणल्यावर तुम्हीच समजून घ्या कसली असेल ती फटाकडी. एक बोलायचं याला आणि त्यानंतर डेंजर फटाकडी आपली सादर होईल. बघा गुरुजी म्हणले लेकरू जर बिघडलं तर बाप कधी मांडी कापत नाही, सोडत नाही. पण मला काय म्हणायचं आहे गुरुजी, जर सक्का बाप असला तर त्याला आपलं त्यांचं पोरगं धोका देतं का? नाही देत. कारण तो आपला सक्का बाप आहे, तो आपल्यासाठी कष्ट करतो, तो आपल्याला सांभाळतो. मग ह्या माणसाने एवढी मेहनत करून आपलं स्वतःचं ज्ञान दिलंय, मग त्या माणसाला धोका का द्यायचा? वाव.